पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्याला नवीन विचारांचे आणि नवीन दृष्टिकोनाचे स्वागत केले पाहिजे। एखाद्या लेखणीची कोणतीही मांडणी तुमच्या ध्येयाची निर्मिती करू शकत नाही। त्यासाठी समाजात सतत प्रयोग करण्याची मानसिकता असायला हवी आहे। बाबांना जाग येईल तर अवघड होईल। एक काम करतो, मागच्या दारानच जातो। आईने लाडू चुले जवळच ठेवले असतील, तिथेच बघतो। कोण हाय? अगं मांजर असेल, झोप तू। दार कोणी उघडं ठेवलंय? गंगा, जरा दार बंद कर ग। बाळा दादा, हे खा। मला नाही पाहिजे। पण आई बाबांचा राग गंगाताईवर का काढतोयस? घे ना, खा ना। आपल्या भावा बहिणींच्या वाटणीत हे तुझ्या वाट्याचे 2 लाडू आहेत, घे। आणि हे 2 माझं आणि 2 आनंद दादाचं आणि थोडं मंजुळा ताईचं आणि थोडे तुळसा ताईच्या वाटणीचं आणि हे आत्याच्या वाटणीचं आणि हे आईच्या वाटणीचं आणि हे बाबाच्या वाटणीचं। कसं आहे? गोड आणि लय भारी। आपलं बाबा बी असंच आहेत। भीम, बाबा प्रत्येक वेळी गोड नसतात आणि माझ्यासाठी तर कधीच नसते। ते मला माझ्या मनासारखं कधीच वागू देत नाहीत। म्या तिथंच बरं आहे, बाजा वाजवत। ज्या दिवशी ते मला समजून घेतील ना, त्या दिवशीच म्या घरात परत येईन।
म्या भाग्यवान आहे की मला अशी मुलं मिळाली. पण माझा बाळा भरकटला कसा काय, याला म्या कसं समजावू? माय नेम इज भीमराव रामजी आंबावडेकर. आत्या, असं करूया, बाळाच्या आवडीचं जेवण करूया आणि त्याला भेटायला जाऊया. त्याला बी तेवढंच बरं वाटेल आणि मला बी त्याला भेटता येईल. आणि तसं बी त्याच्या बिगर मला हिथं करमना झालंय बघ. मी एवढ्या लांब ना आले आणि त्याला अजून मन भरून बघितलं बी नाही आणि त्याच्या बरोबर बसून बोलली बी नाही. बरोबर बोलतेस गंगा. तसं बी बाळाचं तुझ्यावर बाकीच्यांपेक्षा लय प्रेम आहे आणि तो तुझं ऐकतो बी. जाऊया आणि त्याला समजावूया. कुणास ठाऊक ऐकल बी. आपण भाऊला सांगू नको, नाहीतर तो रागवेल आपल्या, नाहीतर जायला बी देणार नाही. एका रात्रीत सगळे लाडू संपवले. मला कुणी विचारलं बी नाही. हे चांगलं नाही बघा. हे बघ, रातच्याला उठून लाडू कोणी खाल्लं? हा, त्यात माझा बी वाटा होता. हा दादा, आमच्या वाटचे बी होते. तुम्ही तिघांनी नाही खाल्ले तर मला सपान पडलं होतं, त्यात मी लाडू खात होतो. मग अचानक मला जाग आली आणि बाबाच म्हणलं होतं ना की सपान पूर्ण करायचा प्रयत्न करायचा म्हणून. मग मी उठलो आणि सगळे लाडू खाल्लं. आणि जेव्हा पोट भरलं तेव्हा थांबलो. तोपर्यंत एक बी लाडू शिल्लक नाही राहिला. भीम, वाटलं नव्हतं तू असा वागशील. तुला तर वाटून खायची सवय आहे ना, वय ना? किती खादाड आहे तू, समजे खाल्ले. आजपासून मी तुझं काहीच ऐकणार नाही. आई सांग याला. भीम थांब थांब थांब, तुला दावतोच कसं. थांब थांब भीम, भीम. भीमा असं कसं वागू शकतो? तो खोटं बोलतोय. भीमा, त्याला ठाऊक आहे चांगल्या कामासाठी खोटं बोललेलं चांगलं असतं. समजलं नाही. बाळा आलेला. भीम भीम भीम, थांब बोललो ना. थांब की भीम, थांब. आई मला वाचव यांच्यापासनं, नाहीतर माझा जीव घेतील हे. आधी मला सांग, एकट्यान लाडू संपवले कसे? कानीकडे कर सांगतो. आळा दादा आला होता आणि तू त्याला समधे लाडू दिलेस ना? आई तुला ठाऊक आहे तर मला वाचव की यांच्यापासनं. काय ठावाय, काय ठावाय? तुम्ही थांबा जरा. तुमच्या ताईने आणलेत ना वा लाडू? तिलाच विचारा की मग. माझ्या भीमाला कसं पैतारास देत आहे? भाऊकडे या, म्या बनवून देते लाडू. बसा. मला 100. मला 200. मला 300. माझ्यासाठी 2000. आणि माझ्या बाळासाठी 5000. ए बाळा, अरे भीम झोपू दे ना मला. ए बाळा उठ. म्या मारी ना भीम तुला. अरे उठ ना. अरे भीम नवा, आम्ही समधी आहोत. हे घे बाळा. हे 2 पैक. 2 पैक तुझी कमाई. माझी कमाई? वय तुझी कमाई आहे. त्या मुंडनात बाजा वाजवला होता ना, त्याचा मेहनत नामा यो.
इतकं पैक? वय एवढे पैक. एवढ्या पैकात तर भीमानं आनंदची शाळेची फी भागेल आणि एका पैकाच्या हिशोबाने 10 दिवसाचा भाजीपाला येईल. अरे तू वाजवतोच एवढा चांगला, तर का नाही मिळणार तुला एवढं पैक? आणि 2 पैक काय, एक ना एक दिस तू 200 पैक कमवायला लागशील. ए बाळा, ही तुझी पहिली कमाई आहे, तेव्हा मेजवानी झालीच पाहिजे. चल समदे मजा करूया. आज बाळाला त्याची पहिली कमाई मिळाली आहे, काहीतरी करायलाच हवं. खाणं पिणं तर झालंच पाहिजे राव. नाही, मी माझ्या आयुष्याची पहिली कमाई माझ्या बाबांनाच देणार होतो. पण मला बघितल्यावर बाबा चिडतील. मी हे पैक भीमाकडे देतो. ही भीमची शाळेला जायची वेळ आहे. मी पैक देऊन येतो, तोपर्यंत तुम्ही हे लाडू खा. खुळ कुठलं, जाऊ दे. तो बी खुश आणि आम्ही बी खुश आणि आपले शेठजी बी खुश. तुम्ही लाडू खा. गंगा जावई बापू नाही आले तुझ्या संग? लय कामात आहेत काय? वय आत्या, रजा मिळाली नाही त्यासनी. थोडा येळ काढून आले असते तर बरं वाटलं असतं समद्यांना. किती वर्ष झाली त्यांना भेटून. आत्या, मिरच्या बाहेरच राहिल्यात, मी घेऊन येते. बर. त्यांना येळच नाही आत्या. जेव्हापासनं पोस्टाची नोकरी गेली तेव्हापासनं दिवस रात्र कामच शोधतायत. महिनाभर माझ्या संग बोलतच नाही. आणि मी बोलायला गेले तर माझ्यावर धावून येतात. किती मिनत्या केल्या त्यांच्या माझ्या बरोबर चला म्हणून, पण ते काय आलं नाही. मला बी वाटतंय ग, मी माझ्या माहेरला माझ्या नवऱ्या संग यावं. कधीपासून चाललंय समद? काय कधीपासून चाललंय आई? तेच जे तू मला सांगितलं नाहीस. गंगा बाबा आले होते ना तुझ्या घरला, त्यांना सांगायचंस. काही नाही, किरकोळ गोष्ट आहे आई. ते जरा सारखं कामामध्ये गुंतलेला असतात. आता ही काय सांगायची गोष्ट? सांगायची बाब हाय गंगा. नवरा बायकोच्या नात्यातल्या किरकोळ गोष्टी बी लई महत्वाच्या असतात. त्यामुळे त्या गोष्टी एकतर असू नये, आणि असल्या तर तेव्हाच त्या सोडवल्या पाहिजे. मी बोलते त्यांच्याशी. नाही आई, तू त्यासनी बोलू नकोस, नाहीतर त्यांना वाटल मी इथं त्यांची तक्रार करायला आले. काय कधीपासून चाललंय आई? वय आत्या, बाळासाठी जेवण घेऊन जायचंय. आले आत्या. घाबरलात ना? तुला भांडायचं असेल तर भांड, मी तयार आहे. आनंद दादा, जरा थांब की. तू नेहमी भांडायला तयारच असतोस. आधी विचार तरी, बाळा दादा का आलाय ते. बाळा दादा, तू का आलायस?
काय झालं का? हे पैसे कुठून आलं बाळा दादा? 2 पैक माझ्या आयुष्याची पहिली कमाई आहे. भीम, हे पैक घे आणि आपल्या शाळेची फी भर. आई बाबा तर हे पैक घेणार नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय. नाही भीम, ज्या पैकांनी आपल्या आई बाबांना वाईट वाटेल असं पैक आपण नाही घेतलं पाहिजे. नको आम्हाला तुझ्या कमाईचं पैक. चल भीम. भीम, भीम, तुला आयुष्यात कधी बी पैक लागत असतील तर माझ्याकडे माग, म्या देईन. ठीक आहे बाळा दादा, आणखी काय बोलायचंय? लाडू छान होते. म्हणजे रात्रीचं येऊन तू ते लाडू खाल्ले वय? वय मॅच खाल्ले, म्या तुझ्या वाटणीचे बी खाल्ले. काय करणार तू? मी सोडणार नाही तुला. अरे बाळा दादा, घरला चल की. अरे केरवा नाही, दादरा वाजव. लाडू एवढेच होते का? लय मस्त होते बघा. वय लय भारी होते बघा. अजून असते तर मजा आली असती. बाळा कुठं आहे? तुम्ही बोलत का नाही जी? कुठे आहे बाळा? आत्या, बाळा, तुम्ही इथं? बाळा, कसा आहेस रे तू? म्या ठीक आहे ताई. बाळा, बघ तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. चल ये जेवण घे. ठीक आहे आत्या. चल. भूक लागली आहे ना? ये जेवण घे. बाबांना हे कळलं तर खूपच वाईट वाटेल. आम्ही दोघी तुझे आई वडील नाहीत म्हणून तू तुझा राग आई बाबांपुरताच ठेव. आता गपगुमान ये आणि जेवून घे. ये बाळा. बस. भेंडीची भाजी तुला आवडती ना? आणि पुरी भाजी बी आहे जी तुला लई जास्त आवडते है ना? प्रत्येक देशाचा त्याचा स्वतःचा इतिहास असतो. आपल्या देशाचा पण आहे. 2 पैक माझ्या आयुष्याची पहिली कमाई आहे. भीम, हे पैक घे आणि आपल्या शाळेची फी भर. बाळा दादाला एका समारंभात बाजा वाजवायचं एवढं पैसे कसं मिळालं? सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा इतिहास ठाऊक असला पाहिजे. समजलं काय? बरं, आता मला सांगा, ईस्ट इंडिया कंपनी भारतात कधी आली? गुरुजी, एक
एक दिवस बाजा वाजवायचं किती पैका मिळत्यात? भाज्या वाजवते. मोठा भाऊ बाजा वाजवायला गेलाय आणि छोटा भाऊ पैक कमवायच्या गोष्टी करतोय. जावा जावा, तुम्ही बी जावा, सगळे घरातले नीट जा. गुरुजी, तुम्हीच म्हणता की हा वर्गात सगळ्यांपेक्षा जास्त लक्ष देऊन अभ्यास करतो. तुम्हीच बघा लक्ष कुठे आहे ते बाजा वाजवण्यात. ठीक आहे तुम्ही शांत बसा. भीम, तू बाहेर ये जरा. काय झालंय भीम? जेव्हा बाजा वाजवायची नशा उतरली असेल तेव्हाच घरी ये. मी बाळाला तुमच्या सगळ्यांपासून खूप दूर घेऊन जाईल.